श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशींच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि बुद्धिमान जातकांनो. खरं सांगा, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला वारंवार असं वाटतंय ना की तुमचं नशीब कोणीतरी अदृश्य साखळदंडाने घट्ट बांधून ठेवलंय. तुम्ही मोठ्या जिद्दीने आयुष्यात 10 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करता आणि नियती किंवा नशिबाचे चक्र तुम्हाला अचानक 20 पावलं मागे खेचते. तुम्ही रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून मेहनत करताय, घाम गाळताय, पण जेव्हा फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा ते तुमच्या पदरात पडण्याऐवजी कुणा दुसऱ्याच्या झोळीत जातंय असं तुम्हाला दिसत असेल. तुमच्या डोळ्यातील शांत झोप उडाली आहे आणि मनात सतत एकच काहूर माजलंय की माझं चांगलं नशीब कधी उजळणार आणि माझे सोन्यासारखे दिवस कधी परत येणार. तर नीट लक्ष देऊन ऐका. येणारा शनिवार, रविवार आणि सोमवार हे आगामी 72 तास तुमच्या आयुष्यातील तो जुना हिशोब पूर्ण करण्यासाठी येत आहेत, जो गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण किंवा रखडलेला आहे. कन्या राशींच्या कुंडलीत आता एका अशा भयंकर पण शक्तिशाली ग्रहांचा स्फोट होतोय, जो तुमच्या आयुष्यातून दुःखाचं आणि दारिद्र्याचं मूळ कायमचं उपटून टाकणार आहे. तुमच्या कुलदेवतेने तुम्हाला एक अतिशय गूढ संकेत दिलाय. तुमच्याच घरात, तुमच्याच नजरेसमोर दररोज एक अशी नकारात्मक वस्तू आहे जी तुमची प्रगती आणि लक्ष्मीचा मार्ग अडवून धरते. हे येणारे 72 तास तुमच्यासाठी केवळ साधे दिवस नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आणि नशिबाचा अंतिम निकाल आहेत. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि एकाग्रतेने पहा, कारण आज मी तुमच्या नेमक्या जखमेवर बोट ठेवणार आहे आणि त्यावरचा असा रामबाण उपाय सांगणार आहे ज्याने तुमचं आयुष्य सुखाच्या मार्गावर येईल. तुम्ही स्वतःचं नशीब स्वबळावर बदलण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहात का? कन्या राशींच्या लोकांनो, मला माहिती आहे तुमचं मन सध्या किती अस्वस्थ आणि विचलित आहे. घरातील वाढत्या जबाबदाऱ्यांचं ओझं, आर्थिक ओढाताण आणि बाहेरच्या जगाकडून मिळणारी उपेक्षा यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटला आहात. पण आता रडण्याची वेळ संपली आहे. या शनिवारी तुमचा राशी स्वामी बुध स्वतः तुमची ढाल बनून तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. आत्तापर्यंत ज्या स्वार्थी लोकांनी तुमची किंमत केली नाही, ज्यांनी तुम्हाला नेहमी कमी लेखलं किंवा डावललं, तेच लोक या 3 दिवसात स्वतःहून तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतील. तुमची विलक्षण जिद्द आणि तुमचा स्वाभिमान तुम्हाला अशा यशाच्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे की संपूर्ण जगाला तुमची दखल घ्यावीच लागेल. कन्या राशींच्या जातकांना तुमच्या आयुष्यातल्या गुप्त शत्रूंनी आणि मत्सर करणाऱ्यांनी तुम्हाला पावलोपावली खूप त्रास दिलाय. अगदी तुमच्या हक्काच्या आपल्या माणसानेही तुम्हाला कठीण प्रसंगात पाठीत खंजीर खुपसलाय, हे सत्य आहे. पण या 72 तासात नशिबाचं चक्र असं काही वेगवान फिरणार आहे की तुमचे शत्रू स्वतःच्याच रचलेल्या कुटील जाळ्यात अडकून पडतील. तुमची वर्षानुवर्षे अडकलेली कामे, मग ती पैशाच्या व्यवहाराची असोत, कोर्ट कचेरीची असोत किंवा जमिनीच्या वादाची असोत, ती अचानक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुटायला सुरुवात होईल. हा काळ तुमच्या भव्य विजयाचा आहे. तुमच्या प्रामाणिक कष्टाचं चीज होण्याची हीच ती सुवर्ण वेळ आहे. कन्या राशींच्या जातकांनो, नेहमी लक्षात ठेवा की कन्या ही पृथ्वी तत्वाची आणि अत्यंत चिकाटी असलेली राशी आहे. तुमच्यातील ही संघर्षाची आग आणि संयम कधीही विझू देऊ नका. या शनिवारी तुम्हाला अचानक एक असा महत्त्वाचा फोन कॉल किंवा शुभ बातमी मिळेल जी तुमच्या घराचं आणि मुलाबाळांचं नशीब रातोरात पालटून टाकेल. देवाची भक्कम साथ आणि तुमच्या मनगटातलं बळ जेव्हा एकत्र येईल तेव्हा काय मोठा चमत्कार होतो हे तुम्हाला या 3 दिवसात स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायला मिळणार आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमच्या नशिबाचा सूर्य आता मध्यान्हावर तळपायला सुरुवात झाली आहे. कन्या राशींच्या जातकांना तुमच्या घरात वारंवार पैशाची चणचण का भासते, लक्ष्मी का टिकत नाही? कारण तुमच्या घरातील अडगळीत किंवा ईशान्येला एक जुनी तुटलेली किंवा निरुपयोगी वस्तू लक्ष्मीचा येणारा मार्ग अडवून बसली आहे. पण या रविवारी ग्रहांची स्थिती अशी काही शुभ आहे की तुमच्या उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग मोकळे होतील. असा धनलाभ तुमच्याकडे होईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल. गेल्या अनेक दिवसांपासून जे आर्थिक संकट तुमच्या मानगुटीवर बसलं होतं ते आता कायमचं दूर होणार आहे. तुमच्या हाताला आता यशच यश मिळणार आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा मोठा वर्षा होणार आहे. कन्या राशींच्या जातकांना तुम्ही आजवर इतरांसाठी खूप केलं, स्वतःच्या सुखाचा त्याग केला, पण बदल्यात तुम्हाला फक्त टीका आणि अपमान मिळाला.
पण या 72 तासात ही परिस्थिती पूर्णपणे उलट होणार आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठ स्त्रियांच्या किंवा आईच्या आशीर्वादातून तुम्हाला एक असा दैवी संकेत मिळेल जो तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करेल. जर तुमचं स्वतःचं हक्काचं वाहन किंवा वास्तू घेण्याचं स्वप्न असेल तर या रविवारी त्या दिशेने पडलेले पहिले पाऊल तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवेल. साक्षात महालक्ष्मी आता तुमच्या दारावर दस्तक देत आहे. तिला ओळखायला आणि तिचं स्वागत करायला शिका. कन्या राशींच्या जातकांनो, सोमवारच्या सूर्यास्तापूर्वी तुमच्या हातात एक मोठी व्यवसायाची किंवा नोकरीची संधी चालून येणार आहे. ही संधी अजिबात गमावू नका, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचं जुनं कर्ज आणि देणी फिटायला सुरुवात होईल. कन्या राशींच्या लोकांच्या आयुष्यातला दारिद्र्य योग आणि क्लेश संपण्याची हीच ती सर्वोत्तम घटिका आहे. तुमच्या वाणीत गोडवा ठेवा आणि येणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. तुमच्या घरात येणारा प्रत्येक पैसा तुमच्या घाम गाळून केलेल्या कष्टाची पावती असेल आणि तुमचं हे यश पाहून तुमचे जळणारे विरोधकही स्वतःहून शांत होतील. कन्या राशींच्या जातकांनो, कुलदेवीचा आशीर्वाद हीच तुमची खरी सुरक्षा आहे. तुम्ही कधी गंभीरपणे विचार केलाय का की अनेक जीवघेण्या संकटातून आणि अपघातातून तुम्ही बालंबाल कसे वाचलात? ती तुमची कुलदेवीच होती जी ढाल बनून तुमच्या पाठीशी उभी होती. या सोमवारी तुमच्या कुलदेवीचा एक अत्यंत विशेष आणि सामर्थ्यशाली आशीर्वाद तुमच्यावर पडणार आहे. तुमच्या घरातील साठलेली नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरील कुणी केलेली करणी बाधा किंवा वाईट नजर या सोमवारी मुळासकट नष्ट होईल. तुम्हाला असा एक दिव्य अनुभव येईल ज्याने तुमच्या अंगावर आनंदाचे शहारे येतील. कुलदेवीची ही शक्ती तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून आणि भविष्यात येणाऱ्या सर्व संकटांपासून अभेद्य कवच देणार आहे. कन्या राशींच्या जातकांना, तुमच्या देवघरात एक अशी छोटी त्रुटी आहे जी कुलदेवीला प्रसन्न होण्यापासून रोखते. या सोमवारी सकाळी लवकर उठल्यावर कुलदेवीचं मनोभावे स्मरण करा आणि घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा. तुम्हाला लगेच जाणवेल की तुमच्या मनावरचं वर्षानुवर्षाचं दडपण अचानक हलकं झालंय. तुमच्या मुलांच्या प्रगतीतले सर्व अडथळे आणि घरातले कटकटीचे प्रसंग आता पूर्णपणे शांत होतील. कुलदेवीची कृपा ज्याच्यावर एकदा होते त्याचं नशीब प्रत्यक्ष ब्रह्मदेवही बदलू शकत नाही आणि आता ती वेळ तुमच्यावर आली आहे. कन्या राशींच्या जातकांनो, हा प्रत्येक व्यवहार तुमच्यासाठी एक मोठा आध्यात्मिक विजय ठरणार आहे. जर तुमची प्रगती किंवा आरोग्य गेल्या काही दिवसांपासून खराब असेल तर या सोमवारी तुम्हाला त्यात मोठी सुधारणा आणि नवी उभारी जाणवेल. कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली सर्व शासकीय किंवा कौटुंबिक कामं मार्गी लागतील. या 72 तासांच्या काळात तुमची देवावरची श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचा जय जयकार नक्की करा, कारण तिची कृपादृष्टी आता थेट तुमच्यावर पडली आहे आणि तीच तुमचं रक्षण करणार आहे. कन्या राशींच्या जातकांनो, आता थोडं सावध व्हा, कारण जिथे मोठं यश असतं तिथे मत्सर करणारे लोकही असतात. या 72 तासात तुमच्या अत्यंत जवळची एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात गुप्त कट रचण्याची दाट शक्यता आहे. राहूची वक्र सावली तुमच्या विचारांवर पडू शकते, ज्यामुळे तुम्हाला अचानक विनाकारण खूप राग येईल. रागाच्या भरात कोणालाही असं काही कठोर बोलू नका ज्याने तुमचं बनलेलं काम बिघडेल. तुमच्या यशाची किंवा धनलाभाची बातमी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाशीही शेअर करू नका, कारण तुमचीच माणसं तुम्हाला नकळत नजर लावू शकतात. कन्या राशींच्या जातकांनो, या रविवारी आणि सोमवारी प्रवासात विशेष सावधगिरी बाळगा. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला भविष्यात महागात पडू शकतो. तुमच्या मनात अनेक शंका निर्माण होतील, पण अजिबात घाबरू नका. हा फक्त तात्पुरता ग्रहांचा खेळ आहे. जर तुम्ही स्वतःच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण मिळवलं तर या 72 तासातलं सर्वात मोठं यश तुमचंच असेल. शत्रू बाहेर टपून बसले आहेत, ते तुमच्या केवळ एका चुकीच्या पावलाची वाट पाहत आहेत. त्यांना ती संधी अजिबात देऊ नका. कन्या राशींच्या जातकांनो, तुमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तुमचा अति भावुकपणा आहे. कोणावरही आता आंधळा विश्वास ठेवू नका, मग तो जुना मित्र असो वा नातेवाईक. या 72 तासात तुमची बुद्धी गहाण ठेवू नका. जर तुम्ही पूर्णपणे सतर्क आणि सावध राहिलात तर राहू आणि शनीचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. ही वेळ शांत राहून आपली चाल खेळण्याची आहे. लक्षात ठेवा, जो संकटकाळी शांत राहतो तोच युद्ध जिंकतो. तुमची ही सावधगिरीच तुम्हाला अंतिम विजयापर्यंत नेऊन पोहोचवेल. कन्या राशींच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या खात्रीशीर उपायाची ज्याने तुमचं नशीब सोन्यासारखं लख्ख चमकणार आहे.
या 72 तासांच्या काळात विशेषतः रविवारी रात्री तुमच्या घराच्या कोपऱ्यात थोडं खडे मीठ ठेवा आणि सोमवारी सकाळी ते बाहेर नेऊन टाका. हा छोटासा उपाय तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेईल. तसेच सोमवारी कुलदेवीच्या नावाने उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावून प्रार्थना करा. हे उपाय तुमचे सर्व अडथळे दूर करतील आणि तुम्हाला धनवान बनवण्याचे नवे मार्ग मोकळे करतील. कन्या राशींच्या जातकांनो, तुमचं नशीब आता तुमच्या स्वतःच्या हातात आहे. बुध ग्रहाच्या शक्तीसाठी या 3 दिवसात गरजू गरिबांना किंवा लहान मुलांना काहीतरी हिरव्या वस्तूचं दान करा. तुमची एक छोटीशी मदत कुंडलीतले मोठे दोष शांत करू शकते. हे 72 तास तुमच्या आयुष्यातला सुवर्ण काळ आहेत. तो आळसात वाया घालू नका. कुलदेवी तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमची कर्मे शुद्ध ठेवा आणि देवावर अढळ विश्वास ठेवा. तुमचं यश आता निश्चित आणि अटळ आहे. कन्या राशींच्या जातकांनो, हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या भरकटलेल्या आयुष्याला मिळालेली एक नवी दिशा आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या व्हिडिओने तुम्हाला मार्ग दाखवलाय, तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कुणाचं तरी भलं केलं की आपलं भलं नियती आपोआप करते. कमेंट बॉक्समध्ये जय कुलदेवी किंवा जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. तुमची ही श्रद्धा तुम्हाला विजयाकडे नेईल आणि येणारे 72 तास पूर्णपणे तुमचे आहेत. ते गांभीर्याने घ्या आणि स्वतःचा इतिहास घडवा. धन्यवाद.